लेक्चर नंबर 2 मध्ये तुमचं सर्वांचं एकदा स्वागत आहे. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर जो आपला थर्ड चॅप्टर आहे 12वी बोर्डाचा, त्याला आपण डिस्कस करत आहोत. काल आपण फर्स्ट लेक्चर बघितलं, त्यामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन हा टॉपिक पाहिला. आज आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत जनरल सोल्युशन. तर बघा, जनरल सोल्युशनचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला जे आहेत ते 3 फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे. त्या 3 फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही आलेला कोणताही प्रश्न सोडवू शकता आणि ते फॉर्म्युले ही खूप सिंपल आहे, काय जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये. सो बघा, मी इकडे ते फॉर्म्युलेज लिहितो, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता या फॉर्म्युलांचा मी प्रूफ नाही दाखवत, कारण जर प्रूफ दाखवत बसलो तर ते खूप लेंदी होऊन जाईल आणि स्टुडंट्सला कन्फ्युजिंग सुद्धा होतं ते. सो येस, आपण फक्त मेन फॉर्म्युलाच कव्हर करूयात, राहिलेलं सगळं कव्हर करू. ओके, आणि काही क्वेश्चन्स पण घेऊयात. तर पहिला फॉर्म्युला बघा. समजा तुमच्या साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या इक्वल असेल. तुम्ही म्हणाल सर थिटा म्हणजे अँगल आम्हाला माहिती आहे, पण अल्फा काय? मी म्हटलं अल्फा पण एक अँगल आहे. तर थिटाची व्हॅल्यू असते एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन अल्फा. ओके सर, हा फॉर्म्युला आहे का? हो, मी सांगितलं हो. मग सेकंड फॉर्म्युला काय? आता साईनचा झाला म्हटल्यावर कशाचा असेल? कॉसचा. समजा कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फाच्या इक्वल आहे, तर थिटाची व्हॅल्यू असते एन. थिटाची व्हॅल्यू असते, जर कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फाच्या बरोबर आहे, तर थिटाची व्हॅल्यू असते 2n पाय प्लस मायनस अल्फा. हे सर एनची व्हॅल्यू काय आहे ते काही आता फक्त लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आहे. ते सगळं योग्य वेळ आल्यावर मी सांगतो. आता समजा तुमची टॅन थिटाची व्हॅल्यू जी आहे ते टॅन अल्फाच्या इक्वल आहे. सर अल्फा परत एक अँगल असतो, कळालं. मग त्यावेळेस सर थिटाची व्हॅल्यू काय असणार? मग थिटाची व्हॅल्यू यावेळेस असते एन पाय प्लस अल्फा. आता परत तेच सांगेन, फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्झॅक्ट कॉन्सेप्ट काय आहे ते काय आहे सर्व सांगतो. ओके, तर बघा, आता आपण टेक्स्टबुक मधले सॉल्व एक्झाम्पल्सला डिस्कस करू. बट त्याच्या अगोदर हे 3 फॉर्म्युले तुम्ही स्वतः सगळ्यांनी हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, कारण ह्या तीन फॉर्म्युलांचा वापर करूनच आपण आपले क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत जनरल सोल्युशनचे. ठीक आहे. सो येस, आता आपण टेक्स्टबुक मधले असलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे? साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला √3/2. मग मला सांगा, साइन थिटाची व्हॅल्यू √3/2 कुठं असते? तुम्ही म्हणाल सर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असते आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये असते, पण मी सांगितलं याच्यामध्ये फक्त एकच घ्यायचे. फर्स्ट मध्ये असते, म्हणजे याची व्हॅल्यू अशी असेल का? साइन π/3. साइन π/3 ची व्हॅल्यू काय असते? √3/2 असते. π/3 म्हणजे 60 डिग्री. मग सर तुम्ही दिलेला जो क्वेश्चन होता त्याच्या फॉर्म मध्ये, मग एक मिनिट, सॉरी, हे थोडंसं पेनचा इश्यू झाला. हा, मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही ज्या फॉर्म मध्ये क्वेश्चन दिला होता त्या फॉर्म मध्ये झालं हे कन्वर्ट. कसं सर? हे बघा, साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या इक्वल आली ना. मग इथे अल्फाची व्हॅल्यू काय आली? अल्फाची व्हॅल्यू आली π/3. कशी सर? कम्पेअर करा, थिटाची व्हॅल्यू थिटा, अल्फाची व्हॅल्यू π/3, म्हणजे तुमची अल्फाची व्हॅल्यू काय आली? π/3. मी सांगितलं होतं. आणि आता आपण मगाशी बघा, आपण हा फॉर्म्युला डिस्कस केला. थिटाची व्हॅल्यू काय असते? एन पाय प्लस -1 टू पॉवर एन अल्फा. मी इथं परत लिहून देतो. जर का तुमच्या साइन थिटाची व्हॅल्यू साइन अल्फाच्या इक्वल असेल तर थिटाचा फॉर्म्युला जनरल सोल्युशन त्याचं होऊन जातं एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन अल्फा. आता अल्फाची व्हॅल्यू काय आहे इथं? π/3. मग बस व्हॅल्यू पुट करा, एन पाय प्लस -1 टू द पॉवर एन, हे आलं π/3. सर एवढंच? हो, एवढंच. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन फॉर द गिवन प्रॉब्लेम. साइन थिटा इज इक्वल्स टू √3/2. कळालं का सर्वांना? आय होप हे सिम्पल असेल. फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये त्याला असेल आणायचं. बघा, प्रत्येक दिलेलं जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते साइन कॉस टॅनच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर करायचं, कारण आपल्याकडे त्यांच्यासाठीच फॉर्म्युले आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल घेऊयात अजून एक आपण. सर हे काय आलं? हे बाबा, इथं गोंधळ नको घालू ना. ठीक आहे, एक्झाम्पल 2 बघा. तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 1/√2. मग मला सांगा, कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते? तुम्ही म्हणाल सर
कॉस थिटाची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 1/√2. ती व्हॅल्यू इक्वल असते कॉस 45 डिग्रीवर. कॉस 45 असते π/4. कारण सर π/4 वरतीच कॉसची व्हॅल्यू 1/√2 असते. मग ठीक आहे, मग कॉस थिटा बघा आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये आला हा इक्वेशन, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा. म्हणजे इकडनं आपल्याला क्लिअर झालं की अल्फाची व्हॅल्यू आली π/4. पण मी तुम्हाला मागाशी फॉर्म्युला सांगताना सांगितलं की जर कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फाच्या इक्वल असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय असतं, थिटा असतं 2n π प्लस मायनस अल्फा. ओके, मग मला सांगायचं काय ना, मग थिटाची व्हॅल्यू लिहिली, थिटा इज इक्वल्स टू 2n π. ओके, प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आली माझी π/4. बस मग माझे थिटाची व्हॅल्यू आली 2n π प्लस मायनस π/4. हे झाली माझी जनरल सोल्युशन कॉस थिटासाठी. आता आपण टॅनचं एखादं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तिन्ही फॉर्म्युलाज तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. तिसरं एक्झाम्पल बघू. ह्या पेन जरा डार्क का नाही होते, हा आहे चला. तुम्ही म्हणाल सर पेनच हे. टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे विद्यार्थ्यांना, √3. मग तुम्ही याला असं लिहू शकता का, टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे tan 60. tan 60 वरती √3 असतं. tan π/3 ची व्हॅल्यू काय असतं, √3. ओके, म्हणजे तुम्हाला इक्वेशन कसं मिळालं, टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन अल्फा. जर तुम्ही कम्पेअर कराल दिलेल्या हिच्यामध्ये तर अल्फाची व्हॅल्यू आली π/3. आली का, हो सर अल्फाची व्हॅल्यू आली π/3. परफेक्ट सर, एकदम परफेक्ट. ओके, मग आता आपण थोडंसं याला छोटं करू. ओके, मग बघा टॅन थिटाची व्हॅल्यू जर टॅन अल्फा असेल तर याचं जनरल प्रिन्सिपल सोल्युशन, तर याचं जनरल सोल्युशन काय असते, थिटा असते n π प्लस अल्फा. मग मला सांगायचं काय, थिटाची व्हॅल्यू तशीच येणार n π प्लस अल्फाची व्हॅल्यू काय आली π/3. म्हणजे थिटा इज इक्वल्स टू n π प्लस π/3. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. बस एवढंच सोपं आहे. मी काय सांगितलं, तुम्ही म्हणाल सर एवढं सोपं आहे काय, अरे हो रे, फक्त फॉर्म्युला वापरायचे, प्रश्न सुटला. मग सर एखादा अजून एक्झाम्पल घेऊ शकता का, हे बघा अजून एखादं एक्झाम्पल घेतो. साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे -√3/2. मला सांगा साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह केव्हा असते, साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह असते थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं जातो आपण लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं पाय प्लस थिटा. आता इथं पाय लिहायचं प्लस थिटा. थिटा म्हणजे काय, अँगल. मग मला फक्त एवढं सांगा साइन थिटाची व्हॅल्यू कधी √3/2 असते, मायनस साईनला सोडून द्यायचं जेव्हा थिटाची व्हॅल्यू π/3 असेल. म्हणजे हे किती आलं π/3. म्हणजे हे टोटल किती आलं 4π/3. ओके, सो बस साइन थिटाची व्हॅल्यू इक्वल आली साइन 4π/3. आय होप हे तुम्हाला कॉन्सेप्ट कळालं असेल. थर्ड क्वाड्रंटमध्ये पाय प्लस थिटा करतो, लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. मग बघा इथं परत आपल्याला इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये भेटली, साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा. आणि मी सांगितलं साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा जर असेल तर त्याचं जनरल सोल्युशन असतं थिटा असतं n π प्लस -1 टू द पॉवर n अल्फा. मग थिटाची व्हॅल्यू किती आली n π प्लस -1 टू द पॉवर n 4π/3. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन साइन थिटा इज इक्वल्स टू -√3/2चं. ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात का. येस सर, एक शेवटचं एक्झाम्पल घेतो बस. मग आय गेस हा शेवटच्या एक्झाम्पलमध्येच तुमचं क्लिअर होऊन जाईल. आतापर्यंत तुम्हाला तसं तर हा टॉपिक पूर्ण समजलेला असेल, त्याच्यात काय वांधा नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेक थिटा प्लस √2 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 0. सेक थिटा प्लस √2 ची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे 0. मग एक काम करा ना, ह्या सेक थिटाला ह्या साईडला घेऊन जाते, किती झालं -√2. सेक थिटाला मी लिहू शकतो का 1/cos थिटा. 1/cos थिटाची व्हॅल्यू झाली -√2. 1 म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली इथून -1/√2. ओके, मग आता आपण काय केलं, याला कॉस थिटाला असं लिहिलं कॉस. आता अँगल सांगा मला, अल्फाची व्हॅल्यू काय येईल,
कारण आता बघा कॉस थिटा निगेटिव्ह दिलाय, कॉस थिटा निगेटिव्ह कुठे असतो, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जातो आपण, पाय मायनस थिटा करून. मग हे आलं पाय, सर थिटा म्हणजे, मग मला फक्त एवढं सांगा साइन कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 कुठे असते, हे थिटामध्ये. सर 1/√2 असते π/4 वरती 45 वर. मग पाय मायनस π/4 केल्यावर आन्सर आलं 3π/4. मग कॉस थिटाची व्हॅल्यू आली कॉस 3π/4. 3π/4 म्हणजे -1/√2. मग आपल्याला इक्वेशन काय आलं, कॉस थिटाची व्हॅल्यू आली कॉस अल्फाच्या बरोबर. भेटला आपल्याला जनरल फॉर्ममध्ये. याचं सोल्युशन काय असतं, थिटा असतो 2n π प्लस मायनस अल्फा. मग थिटाची व्हॅल्यू काय येणार, 2n π प्लस मायनस 3π/4. हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. बस एवढंच आहे. साइन कॉस टॅनचंच तुम्हाला जनरल सोल्युशन काढायला देतील पेपरमध्ये. एक तर तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायला विचारू शकतात किंवा जनरल सोल्युशन. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि आलेला प्रत्येक प्रश्न तुम्ही या 3 फॉर्म्युल्यांनी सोडवू शकता. हाय इझी.